दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा बाजारभाव चांगला मिळावा, त्यांना सुबत्ता यावी म्हणून भीमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी उजाड असलेल्या माळरानावरती हे रोपटं लावलं, त्याचा विशाल वृक्ष केला. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बरेच उलटापालट झाली, थोडी पडझड झाली. कर्जाचा डोंगर आहे हा डांगोरा पिटला गेला आणि हा कारखाना आता कर्नाटकमधील एका उद्योजकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. या कारखान्याला उद्योजकाच्या ताब्यात देताना अनेक प्रश्न उपप्रश्न तालुक्यामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण करून गेली. पण ते वातावरण जास्त दिवस टिकलं नाही. ते राजकीय सत्तेच्या पुढे शमलं आणि आज सहकारी तत्वावर चालणारा हा भीमा सहकारी साखर कारखाना खाजगी मालकाच्या ताब्यात आहे. त्यानं या कारखान्याच्या संदर्भामध्ये नुकतीच विस्तार वाढ करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या संदर्भामध्ये जनहित सुनावणीसाठी नुकतीच एक मीटिंग पाटस या कारखाना स्थळावर घेण्यात आली. विस्तारीकरणाचा हा मुद्दा आहे आणि त्याला जनसुनवाई होणे ही महत्त्वाची गरज असताना या संदर्भामध्ये बरंच राजकारण सुरू झालेलं आहे. या राजकारणाचा आघात सर्वसामान्य नागरिकांवर होतोय आणि यातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय उमटतात हे जर पाहायचं असेल तर आपल्या बरोबर वसंत साळुंके यांनी या जनसुनवाईमध्ये कशा स्वरूपाचे प्रयत्न करण्यात आले, नागरिकांची दिशाभूल करणारे अधिकारी कसे वागतात आणि या कारखान्यावर व्यवस्थापन करणाऱ्या मंडळींचा सुद्धा यामध्ये कशा स्वरूपाने सहभाग आहे हे आपल्याला ते सांगू इच्छितात. पहा वसंत साळुंके काय म्हणतात ते. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पासंदर्भात पर्यावरणाची मंजुरी मिळावी म्हणून कारखान्यानं पर्यावरण विभागाकडे जो अहवाल दाखल केलेला आहे त्यावरची सुनावणी 20 जून 2025 रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेली होती. या सुनावणीची 3 सदस्यांची समिती असते. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी असतात आणि समितीचे सदस्य म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व त्याचे सचिव म्हणून उपप्रादेशिक अधिकारी अशा 3 जणांची समिती असते. 20 तारखेला दुपारी 12 वाजता जनसुनावणी आयोजित केलेली होती, परंतु दुपारी साधारण 1-1:30 वाजेपर्यंत या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य हे कोणी उपस्थित नव्हते. म्हणून त्यावेळी आम्ही लेखी निवेदन देऊन आमचं तिथं म्हणणं मांडलं की वेळेत ही सुनावणी सुरू होत नाही, म्हणून ही सुनावणी तहकूब करावी आणि नंतर घ्यावी. परंतु वेळेत सुनावणी न घेण्यामागच्या काही शंकास्पद गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलेल्या होत्या की कारखान्यानं जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये काही बनावट कागदपत्र जोडून पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं 12 वाजता जनसुनावणीला आलेले लोक निघून गेल्यानंतर उशिरा जनसुनावणी घ्यायची आणि कागदोपत्री जनसुनावणी झाली असं दाखवून पर्यावरण विभागाकडे जनसुनावणीचा अहवाल पाठवायचा आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवायची असे संबंधित अधिकारी आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाचा डाव होता. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व परिस्थिती त्यांच्यापुढं मांडली आणि सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. कारण या सुनावणीला जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अतिरिक्त जिल्हाधिकारी हे सुद्धा उपस्थित नव्हते. पर्यावरण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सुद्धा उपस्थित नव्हते. म्हणजे 3 जणांची समिती असताना 2 सदस्य उपस्थित नाहीत. तर ही जनसुनावणी तहकूब झाली पाहिजे ही मागणी आमची रास्त होती. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली याकडे दुर्लक्ष केलं. नंतर उशिरानं त्यांनी 2-2:30च्या नंतर जनसुनावणी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या आम्ही लेखी तक्रारी पर्यावरण विभाग नवी दिल्ली, पर्यावरण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचं मुख्य कार्यालय मुंबई पुणे ऑफिस आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही लेखी तक्रारी केलेल्या आहेत की कारखान्यानं जो पर्यावरणाचा जो अहवाल दाखल केलेला आहे याच्यामधील जे खोटी नाटी कागदपत्रं त्यांनी दाखल केलीत
ती कागदपत्राचा उल्लेखही आम्ही त्याच्यामध्ये केला. या सर्व कागदपत्राची चौकशी करावी, ही कागदपत्रं खरी आहेत याची पडताळणी करावी आणि मगच पर्यावरणाच्या विषयीची जी मंजुरी आहे ते देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असं आम्ही संबंधित सर्व विभागांना लेखी कळवलेलं आहे. जी माहिती आहे या माहितीचा गांभीरपणाने विचार झाला पाहिजे आणि त्यापासून नागरिकांच्या हिताचं काय आहे याकडे लक्ष देताना दिलं पाहिजे. ही काळाची गरज असताना हा सर्व प्रकार सहकारी तत्वावरती साखर कारखाना खाजगी संस्थेला देण्यात आलेला आहे. याचप्रमाणे त्याच्यावरती जे प्रश्न उठले होते, जे वादळ उठलं होतं, ते कसं शमवलं गेलं, त्याच पद्धतीने ह्या जनसुनवाईचा प्रश्न शमवला जाणार का काय, हे आता येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.